वाद झाला ना त्यामुळे अनु खूप डिस्टर्ब आहे अगं. तू जातेस का, जरा बघतेस का त्याच्याकडे? नाही म्हणजे जाच तू, तिला बरं वाटेल ग. बघते मी. हां. आई तू नको ना रडूस, तू नको ना वाईट वाटून घेऊस. सॉरी पिऊ, माझ्यामुळे तुझी ही ट्रॉफी तुटली. नाही, तुझ्यामुळे नाही फुटली आहे. आणि असू दे ना, मी ह्या वर्षी परत मेहनत करेन, चांगला अभ्यास करून पुढच्या वर्षी पुन्हा ट्रॉफी मिळणार. पण तुझी ही ट्रॉफी परत नाही ना येणार. मला नाही आवडत अविनाश तुझ्याशी असे वागतात. काय इतकं तुटकपणे वागतात तुझ्याशी. मला खूप वाईट वाटतं, कधी कधी खूप रागही येतो. कशाचंच कौतुक नसतं त्यांना तुझ्या बाबतीत. असे नव्हते ते पिहू आधी. तुझा जन्म झाला ना, तुला हातात घेऊन मला म्हणाले की अनु, ही आपल्या प्रेमाची निशाणी आहे. आपल्या दोघांना आयुष्यभर जोडणारा दुवा आहे हा. फोन लॉक आहे. पासवर्ड काय असेल? पिऊचा वाढदिवस. पिऊचा वाढदिवस. प्रथमचा वाढदिवस. काय असेल? हे कसं काय विसरू शकते मी? लाडकी आई. लाडक्या आईचा वाढदिवस, नाही तर तिचं नाव. वाढदिवस अनुचा काय? नाव. देवा प्लीज प्लीज. तू त्यांचं वागणं जास्त तू का रडतेस वेडी मुलगी? तू हे सगळं विसरून जा. त्यांचं वागणं मनावर घेऊ नकोस. हा, तू छान कॉलेजला जात जा. तू भरपूर अभ्यास कर. हा, खूप शिक. अभ्यास तर मी करतेच आहे. मला ना खूप यश मिळवायचंय, इतकं की बाबा समोरून माझ्या मेहनतीची दखल घेतील. बाबांची एक शाबासकी मिळावी म्हणून तर मी इतकी धडपड करते. नक्की घेतील दखल. एक ना एक दिवस त्यांना जाणीव होईल की आपली मुलगी किती गुणी आहे, किती शहाणी आहे. आणि या मधल्या काळातली सगळी कसर ना ते भरून काढतील. इतकं प्रेम करतील तुझ्यावर, खात्री आहे माझी. हा, तू रडू नकोस. हे घे, डबा घे, सांभाळून जा बाळा. आई तू पण सांभाळून राहा. काकूच्या जास्त नादी लागू नकोस. हो. ए पिहू, तुला आधीच एवढा उशीर झालाय कॉलेजला जायला. त्यात हा डबा तू कुठे घेऊन जाणार आजीकडे? ऐक ना, राहू दे आज डबा. नाही नाही, मी करेन मॅनेज. वडील कितीही नाराज असले तरी त्यांच्यासाठी मुलीचा कन्सर्न काय असतो हे मला माहिती आहे. तुझ्या बाबांना तुझ्या हातची भाजी नक्की मिळेल. डोंट वरी. माझी गुणी पोर आहे ती. जा, सांभाळून जा. हा, आणि लवकर ये.
ती समजूतदार झालीये पिहू. घरातल्या वातावरणामुळे लहान वयातच खूप समज आलीये तिला. म्हणूनच कधी कधी खूप काळजी वाटते तिची.